नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती इयत्ता 11वी कला विषय भूगोल. मी प्राध्यापक साखरे एस. आज आपण अभ्यासक्रमातील 8वा टॉपिक जीवसंहती या टॉपिकविषयी चर्चा करणार आहोत. जीवसंहती या टॉपिकचा अभ्यास करीत असताना चौथा जो टॉपिक आहे हवामानाशी निगडीत. हवामान आणि जीवसंहती, हवामानानुसार असणारे विविध प्रदेश आणि जीवसंहती त्या हवामानानुसार, तापमानानुसार त्या प्रदेशामध्ये कशा पद्धतीनं वनस्पती प्राणी जीवन आहे याच्याशी हा भाग संबंधित असलेला दिसून येतो. सर्वप्रथम जीवसंहती म्हणजे नेमकं काय? एकाच प्रकारचे हवामान असलेल्या प्रदेशात विविध प्रकारच्या वनस्पती व प्राणी एकत्रित राहत असलेल्या प्रदेशास जीवसंहती म्हणतात. म्हणजे थोडक्यात काय, तर एकच प्रकारचं हवामान आहे आणि त्या प्रदेशामध्ये एकाच प्रकारच्या विविध प्रकारचे वनस्पती आणि प्राणी एकत्रित राहत असलेले दिसून येतात. त्या भागाला, त्या प्रदेशाला, अशा वैशिष्ट्यपूर्ण नैसर्गिक रचनेला जीवसंहती असं म्हटलेलं दिसून येतं. आता त्या प्रदेशामध्ये प्रामुख्यानं वनस्पती आणि प्राणी एकत्रित राहत असलेले दिसून येतात. या वनस्पतींच्या प्रजातींचा समूह त्या ठिकाणी एकमेकांशी सहसंबंध प्रस्थापित करत असलेला दिसून येतो आणि त्या प्रदेशामध्ये ही जीवसंहती आढळत असलेली दिसून येते. आता प्रामुख्यानं जीवसंहती आणि परिसंस्थेतील फरक हा देखील भाग तितकाच महत्त्वाचा असलेला दिसून येतो. आता परिसंस्था आणि जीवसंहती म्हणजे नेमकं काय, तर एखाद्या प्रदेशात जेथे जैविक आणि अजैविक घटकामध्ये आंतरक्रिया घडत असतात याला परिसंस्था म्हणतात. म्हणजे एखादी परिसंस्था म्हणजे नेमकं काय, तर त्या ठिकाणी जैविक आणि अजैविक घटक यांच्यामध्ये आंतरक्रिया घडतात. मग जैविक घटक कोणते, अजैविक घटक कोणते, ते एकमेकांशी निगडीत कसे असतात, त्यांच्यामध्ये आंतरक्रिया कशा घडतात, तो भाग अतिशय महत्त्वाचा आहे आणि तो भाग परिसंस्था आणि जीवसंहतीशी संबंधित असलेला दिसून येतो. आता जैविक घटक आणि अजैविक घटकामध्ये आंतरक्रिया म्हणजे परिसंस्था. थोडक्यात वनस्पती, प्राणी, जीवाणू हे जैविक घटक आहेत, तर मृदा, पाणी, सूर्यप्रकाश आणि पोषक द्रव्यांचा समावेश हे अजैविक घटक असलेले दिसून येतात. हे जे अजैविक घटक आहेत ते जैविक घटकांना पोषक द्रव्यांचा आणि ऊर्जेचा पुरवठा करतात आणि याच्यातून अन्न साखळी व अन्नजाळी तयार होत असलेली दिसून येते. म्हणजे काय, तर पहिला स्तर वनस्पती या स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात आणि मग त्याच्यावरती विविध प्रकारचे प्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी हे आपले जीवन जगत असतात आणि त्याच्यावरतीच परिसंस्था ठरत असलेले दिसून येते. अन्न साखळी त्या ठिकाणी ठरत असलेली दिसून येते. प्रामुख्यानं वेगवेगळ्या प्रदेशामध्ये हा परिसंस्थाचा भाग वेगळा असलेला दिसून येतो. प्रामुख्यानं विषुववृत्तीय प्रदेशातील नदी आणि समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेशातील नदी यांच्यामध्ये वनस्पती आणि प्राणी वेगवेगळे असलेले दिसून येतात. त्यांचा त्या भागावरती वेगळा परिणाम झालेला दिसून येतो. याला जीवसंहती आणि परिसंस्थेतील फरक म्हटलेलं दिसून येतं. विद्यार्थी मित्रांनो, या टॉपिकमध्ये आपण जीवसंहतीचा अभ्यास करणार आहोत. आता जीवसंहतीचा अभ्यास करत असताना जीवसंहती वेगवेगळ्या प्रदेशातील तापमान,
वेगळ्या प्रदेशातील हवामान म्हणजे विषुववृत्तीय प्रदेश असेल, समशीतोष्ण प्रदेश असेल, ध्रुवीय प्रदेश असेल, म्हणजे विषुववृत्तापासून ध्रुवाकडे तापमान कमी होतं आणि ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे तापमान त्या ठिकाणी वाढत गेलेलं दिसून येतं. म्हणजेच अंशाचा उल्लेख जर केला तर विषुववृत्तावरती 0° तर ध्रुवावरती 90° अक्षवृत्त, दक्षिण अक्षवृत्त या पद्धतीने जर उल्लेख केला तर वेगवेगळ्या हवामानानुसार, तापमानानुसार, वेगवेगळ्या भागामध्ये, वेगवेगळ्या प्रदेशामध्ये, खंडानुसार, देशानुसार वनस्पती आणि प्राणीजीवन वेगळं असलेलं दिसून येतं. म्हणून या जीवसंहतीचा अभ्यास एक 9 ते 10 टप्प्यामध्ये केलेला दिसून येतो. परंतु प्रामुख्याने याच्यामध्ये 2 टप्पे आहेत. एक भूजीवसंहती आणि दुसरा टप्पा आहे जलीय जीवसंहती. भू म्हणजे जमिनीवरती वनस्पती प्राणी जीवन, तर जलीय म्हणजे पाण्यामध्ये, सागरामध्ये याच्यामध्ये असणारे वनस्पती प्राणी जीवन यांचा केला जाणारा अभ्यास. या टॉपिकमध्ये आपण भूजीवसंहतीविषयी चर्चा करणार आहोत. भूजीवसंहतीचा अभ्यास करीत असताना प्रामुख्यानं कोणत्या जीवसंहती आहेत तर 1. वर्षावनातील जीवसंहती, 2. उष्णकटिबंधीय पानझडी जीवसंहती, सॅव्हाना गवताळ जीवसंहती तिसरा प्रकार आहे हा. चौथा प्रकार प्रामुख्यानं भूमध्य सागरीय जीवसंहती. सहावा प्रकार आहे समशीतोष्ण पानझड जीवसंहती. सातवा प्रकार आहे समशीतोष्ण गवताळ जीवसंहती. आठवा प्रकार आहे तैगा किंवा याला बोरियल जीवसंहती असं म्हटलेलं दिसून येतं. नववा प्रकार आहे टुंड्रा जीवसंहती आणि 10वा प्रकार आहे पर्वतीय जीवसंहती. या सर्व जीवसंहती प्रामुख्यानं भूजीवसंहती म्हणून ओळखलेल्या दिसून येतात. आणि शेवटचा टप्पा म्हणजे जलीय जीवसंहती. विद्यार्थी मित्रांनो, या 9-10 प्रकारच्या भूजीवसंहती जरी असल्या तर आपल्याला वेळ कमी आहे, परीक्षा आता लवकरच होणार आहे, त्या दृष्टीनं आपण या टॉपिकमध्ये 2 ते 3 जीवसंहतीचा अभ्यास करणार आहोत. म्हणजे या 2-3 प्रकारच्या जीवसंहती आपण अभ्यासल्या की इतर जीवसंहती आपल्याला थोडक्यात त्या ठिकाणी लक्षात येतील. मग यामधील आज आपण भूजीवसंहतीमध्ये पहिली जी जीवसंहती आहे तिचा अभ्यास करणार आहोत. भूजीवसंहती 1. वर्षावनातील जीवसंहती. आता वर्षावनातील जीवसंहती म्हणजे काय तर सर्वसाधारण वर्षा म्हणजे पाऊस, आणि पाऊस वर्षभर पाऊस पडणारा वनांचा जो प्रदेश आहे आणि त्या प्रदेशामध्ये जीवसंहती आढळते त्याला म्हटलेलं आहे वर्षावनातील जीवसंहती. याच्यामध्ये एक 3-4 महत्त्वाचे घटक आहेत ही जीवसंहती समजून घेत असताना. याच्यामध्ये अक्षवृत्तीय विस्तार, वनस्पती, प्राणी जीवन, मानवी जीवन, जीवसंहतीचा मानवाने केलेला उपयोग आणि सद्यस्थिती याविषयी आपण चर्चा करणार आहोत. आता जागतिक स्तरावरती ही जीवसंहती अक्षवृत्तानुसार कोठे आढळते तर 0° ते 10° उत्तर व दक्षिण गोलार्धाच्या दरम्यान, म्हणजे पृथ्वीचे 2 भाग करण्याचं काम विषुववृत्ताने केलेलं दिसून येतं. 0°चं याला इक्वेटर म्हटलं जातं. तर या विषुववृत्तापासून उत्तरेला 10° आणि दक्षिणेला 10° म्हणून त्या ठिकाणी म्हटलेलं आहे 10° उत्तर ते 10° दक्षिण गोलार्ध या दरम्यान प्रामुख्यानं वर्षावनातील जीवसंहती आढळत असलेली दिसून येते. मग हा प्रदेश नेमका कोठे येतो तर दक्षिण अमेरिकेचा उल्लेख केला तर ॲमेझॉन नदीचं खोरं या प्रदेशामध्ये येतं. आफ्रिका खंडाचा उल्लेख केला तर त्या ठिकाणी कांगो नदीचं खोरं या ठिकाणी येतं. आणि आशियाचा किंवा दक्षिणेकडच्या भागाचा उल्लेख केला तर अंदमान निकोबार प्रदेशाचा किंवा इंडोनेशिया, मलेशिया, जावा, सुमात्रा या दरम्यानचा भाग प्रामुख्यानं या अक्षवृत्तीय पट्ट्यामध्ये जागतिक स्तरावरती आलेला दिसून येतो. म्हणून अक्षवृत्तीय विस्तार
वर्षावनातील जीवसंहतीचा या पद्धतीने मांडलेला दिसून येतो. दुसरा भाग आहे याच्यामध्ये वनस्पती. वर्षावनातील जीवसंहतीचा वनस्पतींचा अभ्यास करीत असताना प्रामुख्यानं या प्रदेशामध्ये कोणत्या वनस्पती आढळतात, तर वर्षभर पर्जन्यवृष्टी आहे, जास्त टेम्परेचर आहे, रोज संध्याकाळी 4च्या दरम्यान विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट अशा प्रकारची पर्जन्यवृष्टी होते. म्हणून अशा प्रदेशामध्ये वर्षभर हिरव्यागार वनस्पती त्या ठिकाणी आढळतात. त्यांना सदाहरित वनस्पती असं देखील म्हटलेलं दिसून येतं. या ठिकाणचं पोषक वातावरणाचा उल्लेख केला तर येथील वृक्षांची उंच उंच वाढण्याची स्पर्धा लागलेली दिसून येते. जवळजवळ 50 मीटरपर्यंत वृक्षांची उंची असलेली दिसून येते. हे वृक्ष अतिशय उंच असतात. त्या ठिकाणी सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी यांची वाढ जास्त झालेली दिसून येते. शेंड्याकडील आच्छादन दाट असलेलं दिसून येतं. म्हणून वरचा भाग छतासारखा आपणाला जाणवतो. या प्रदेशामध्ये प्रामुख्यानं या वनस्पतींना सदाहरित वनस्पती असं म्हटलेलं दिसून येतं. या वनस्पती वर्षभर हिरव्यागार असतात. अतिशय घनदाट वेली, अतिशय दलदलयुक्त प्रदेश, वर्षभर पडणारा पाऊस अशा प्रकारची सर्वसाधारणपणे स्थिती असते. म्हणून या प्रदेशामध्ये कोणत्या प्रकारचे वृक्ष आढळतात, 2 मार्काला प्रश्न विचारला जाऊ शकतो. या ठिकाणची मृदा जी आहे ती सुपीक आणि ह्युमस युक्त असलेली दिसून येते, पोषक असलेले दिसून येते. या प्रदेशातील लाकूड जे आहे ते कठीण प्रकारचं असलेलं दिसून येतं. आणि मग कोणत्या वनस्पती आढळतात, तर महोगनी, एबनी, रोजवूड, रबर, ताड, नारळ, पाम, ऑर्किड, जंगली फुले, वेली, नेचे, शेवाळ इत्यादी प्रकारच्या वनस्पती या वर्षावनातील वनस्पती म्हणून ओळखल्या जातात. याच्यामध्ये महत्त्वाचे पहिले ज्या 3 वनस्पती असलेले दिसून येतात. याच्यामध्ये रिकाम्या जागा भरा, बहुपर्याय शोधा, साखळी पूर्ण करा, अचूक घटक ओळखा यासाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणून महोगनी, एबनी, रोजवूड हा त्या ठिकाणी महत्त्वाच्या वनस्पती त्या ठिकाणी लक्षात घ्या. आता अचूक घटक ओळखामध्ये काय विचारलं जाईल, चुकीचा घटक ओळखा असा प्रश्न जर असेल तर खाली 4 पर्याय असतील. वर्षावनातील वनस्पती महोगनी, एबनी, रोजवूड, साग. मग महोगनी, एबनी, रोजवूड या वर्षावनातील वनस्पती आहेत. तर साग हा पानझडी प्रकारचा वृक्ष त्या ठिकाणी असलेला दिसून येतो. उष्णकटिबंधीय प्रदेशातील वृक्ष त्या ठिकाणी असलेले दिसून येतात. म्हणून याचं प्रमुख जे वैशिष्ट्य आहे, उत्तर जे आहे, चुकीचा घटक म्हणजे साग. साग हा उष्णकटिबंधीय पानझडी जीवसंहतीतील वनस्पती आहे. तर महोगनी, एबनी, रोजवूड या वनस्पती वर्षावनांच्या प्रदेशात आढळत असलेले दिसून येतात. तिसरा महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे प्राणीजीवन. वर्षावनातील प्रदेशामधील प्राणीजीवनांचा जर उल्लेख केला तर अनेक प्रकारच्या त्या ठिकाणी प्राणीजीवन आढळतं. कारण पोषक वातावरण आहे, घनदाट जंगल त्या ठिकाणी असलेलं दिसून येतं. माणसांचा त्या ठिकाणी हस्तक्षेप कमी असलेला दिसून येतो. म्हणून अनेक प्रकारचे प्राणी या प्रदेशामध्ये त्या ठिकाणी आढळतात. आता माकडांचा जर उल्लेख केला तर याच्यामध्ये ओरांग उटान, गोरिला, चिंपाजी अशा प्रकारची माकडे आढळतात. आता गोरिला आणि चिंपाजी ही माकडांच्या जाती आपल्याला माहिती आहेत. परंतु ओरांग उटान ही जात या वर्षावनांच्या प्रदेशामध्ये आढळते. गिधाडवर्गीय पक्ष्यामध्ये प्रामुख्यानं हॉर्न बिल, पोपट इत्यादी प्रकारच्या प्रजातींचा समावेश झालेला दिसून येतो. त्याचबरोबर विविध प्रकारचे कीटक, फुलपाखरे, सरपटणारे प्राणी या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आढळत असलेले दिसून येतात. उष्ण व दमट हवामान, दलदलयुक्त जमिनीमुळे प्राणी व जीवसंहतीचा अधिवास या ठिकाणी करतात किंवा जास्त असलेला दिसून येतो. या प्रकारचं सर्वसाधारणपणे प्राणी जीवन आपल्याला वर्षावनांच्या प्रदेशामध्ये आढळत असलेलं दिसून येतं. मानवी जीवनाचा जर उल्लेख केला तर मानवी जीवन या ठिकाणी अजूनही मागासलेलं आहे. या ठिकाणी आदिम अवस्था
म्हणजे सुरुवातीची अवस्था जी आहे त्या आदिम अवस्था आज देखील या ठिकाणी आढळते. आदिम अवस्थेमध्ये प्रामुख्यानं वनोत्पादन गोळा करणे, शिकार करणे असे प्राथमिक व्यवसाय या ठिकाणी केलेले दिसून येतात. उदाहरणार्थ कांगो प्रदेश जो आहे दक्षिण आफ्रिकेमध्ये, या ठिकाणी पिग्मी, ॲमेझॉनमधील बोरो इंडियन आणि अंदमान निकोबारमध्ये सेंटिनल, याग्वा, जारवा इत्यादी प्रकारचं प्राणी जीवन या ठिकाणी या वर्षावनांच्या प्रदेशामध्ये आढळत असलेलं दिसून येतं. परत लक्षात घ्या, कांगोमधील पिग्मी, ॲमेझॉनमधील बोरो इंडियन, अंदमान निकोबारमधील सेंटिनल, जारवा इत्यादी प्रकारचं त्या ठिकाणी मानवी जीवन आढळतं. शेवटचा टप्पा आहे जीवसंहतीचा मानवाने केलेला उपयोग. आता जीवसंहतीचा मानवाने केलेला उपयोग म्हणजे काय, तर या ठिकाणी लाकडी सामान जे आहे किंवा बांधकामासाठी कठीण लाकडाचा वापर, कारण या प्रदेशामध्ये कठीण लाकूड मोठ्या प्रमाणात आढळतं आणि बांधकामासाठी कठीण लाकडाचा वापर या ठिकाणी केलेला दिसून येतो. त्यामुळे काही भागामध्ये निर्वनीकरण मोठ्या प्रमाणात झालेलं दिसून येतं. उदाहरणार्थ ब्राझील, जावा, सुमात्रा बेटे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मानवाने वृक्षतोड केलेले दिसून येते. आणि सद्यस्थितीचा जर उल्लेख केला तर औद्योगिकरण मोठ्या प्रमाणात वाढत आहे, कृषीमुळे अवनती त्या ठिकाणी झालेली दिसून येते आणि त्यामुळं अशा प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्राणी संपदेत त्या ठिकाणी वाढ होत असलेले दिसून येते. त्याचबरोबर गोरिला, ओरांगउटान, गरुड, चिंपाजी, विषारी बेडूक इत्यादी प्रजातींचं अस्तित्व या प्रदेशात धोक्यात येत असलेलं दिसून येतं. जीवसंहतीत काही प्रजातींचा नव्याने शोध देखील लागत असलेला दिसून येतो. अशा प्रकारे प्रामुख्यानं भूजीवसंहतीमध्ये, वर्षावनातील जीवसंहतीमध्ये अक्षवृत्तीय विस्तार, वनस्पती जीवन, प्राणी जीवन, मानवी जीवन, जीवसंहतीचा मानवाने केलेला उपयोग आणि सद्यस्थिती अशा प्रकारे थोडक्यात या ठिकाणी आपण ही जीवसंहती म्हणजेच वर्षावनातील जीवसंहती थोडक्यात पाहिलेली दिसून येते. यानंतर पुढच्या भागामध्ये आपण वाळवंटी जीवसंहती असेल किंवा उष्णकटिबंधीय पानझडी जीवसंहती असेल तर किंवा गवताळ प्रदेशातील जीवसंहती असेल, सेव्हाना गवताळ प्रदेश, टुंड्रा असेल, तैगा बोरियल वने असेल, यापैकी जीवसंहतीचा अभ्यास पुढच्या भागामध्ये आपण करणार आहोत.